नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. विजापूरच्या बादशाहीविरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी आसमानी यश मिळविला. पण राजे वडिलांच्यावर रागावले, चिडले अन संतापले सुद्धा. का? कारण शहाजीराजे बेसावध राहिले, पकडले गेले अन भयंकर संकट स्वराज्यावर आले. जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना असह्य झाल्या. हे सारं शहाजीराजांच्या गाफीलपणामुळं झालं. खरंच होतं ते. याची खंत शहाजीराजांना स्वतःलाही निश्चितच होती. पण पेच सोडविण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या हाती असलेला स्वराज्यातला कोंढाणा किल्ला आणि कर्नाटकातील शहाजीराजांचं महत्त्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं. आणि हे पाहून शिवाजीराजे रागावले. राजकारणात अक्षम्य ठरणारी गाफीलपणाची चूक स्वतः महाराज साहेब शहाजीराजे यांनी केली. परिणाम मात्र या लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ आली. तळहातावरती भाग्याचा तीळ असावा तसा कोंढाणागड बादशहाला फुकट द्यावा लागतोय, याचं दुःख राजांना होत होतं. स्वराज्यातील तळहाताएवढी भूमीही शत्रूला देताना यातना होणं साहजिकच आहे. कोंढाणा आदिलशाहीत परत देऊन टाकण्याची आज्ञापत्र राजगडावर आले आणि महाराज व्यथित झाले. ते गडावर कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले. मिळालेल्या यशामुळे राजगड आनंदात होता. एकटे शिवाजीराजे खिन्न होते. कोंढाण्यावर राजे कुठेतरी जाऊन एकटेच बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनू विश्वनाथ दंभीर यांच्या लक्षात आली. सोनूपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडीलधारे मुत्सद्दी. भोसले घराण्याच्या वर त्यांची अपार माया. ते चरणचालीने शिवाजीराजाकडे गेले. महाराज गंभीर आणि उदास दिसत होते. सोनू विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात त्यांना पुसलं. महाराज, आपण चिंतावंत का? आता काळजी कशाची? तीर्थरूप साहेब शहाजी महाराज शाही कैदेतून मुक्त झाले. आपले राज्यही आपण वाचवले. मग चिंता कशाची? राजांनी गंभीर शब्दात म्हटलं. काय सांगावं? आमचे तीर्थरूप साहेब बेसावध राहिले आणि शाही जाळीत अडकले. आम्ही हरहुन्नर करून त्या सोडविण्यास आदिलशहास भाग पाडले. सुटले, पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपला स्वराज्यातील कोंढाणागड परत देऊन टाकण्याचे कबूल केले. काय म्हणावं या गोष्टीला? आमच्या कामाचे मोल वडिलांस समजलेच नाही. ते स्वतःस मोठे जाणते म्हणवितात, पण वर्तन मात्र अजाणते केले. हे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत होते. पण ते ऐकताच सोनू विश्वनाथ अधिकच गंभीर होऊन जरा कठोर वडिलकीच्या शब्दात म्हणाले, महाराज, काय बोलताहे? वडिलांच्याबद्दल असं विपरीत बोलणं आपणासारख्या सुपुत्रास शोभा देत नाही. शिवाजीराजे अधिकच गंभीर होऊन ऐकू लागले. महाराज, वडील चुकले तर खासच, शंकाच नाही. पण वडिलाबद्दल असं बोलणं बरं नव्हे. कोंढाण्यासारखा मोलाचा गड विनाकारण हातचा जातोय खरं आहे, पण वडिलांच्याकरिता हे सोसावेच. महाराज, वडिलांचा मान राखावा. शिवाजीराजे एकदम स्वतः सावरीत बअदब म्हणाले, नाही, आमचं चुकलं. वडिलांचा अपमान करावा म्हणून आम्ही बोललो नाही. स्वराज्याचे नुकसान मनाला मानवले नाही म्हणून बोललो. कोंढाणा गेला म्हणून बोललो. महाराज, कोंढाण्याचे काय एवढे? वडिलांपुढे हा अतिमोलाचा गड देऊन टाकावा. महाराज, आपण तर अवघा मुलूक काबीज करा. उदास होऊच नका. महाराजांना हा विवेक फार मोलाचा पटला. त्यांनी जरा तीव्र शब्दात म्हटलं, होय, जरूर. पण वडिलांचा झालेला हा अपमान, ती कैद, त्या अफजलखानाचं वागणं बोलणं आम्हाला सहन होत नाही. ज्यांनी आमच्या तीर्थरूपांचा असा हीन अपमान केला त्यांचा सूड आम्ही आमच्या हातानं घेऊ. तो अफजलखान, बाजी घोरपडे, ते वजीर मुस्तफा खान, मनसब-ई, कार-ई मुलकी या साऱ्यांचे वेढे आम्ही घेऊ. सोनू विश्वनाथ या राजवचनांनी सुखावले. अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना. आई आणि वडिलांच्याबद्दल आमचा राजा असं पोटतिडकीनं बअदब वागतो. साऱ्या मराठी मुलकापुढं सूर्यफुलाचा आदर्श ठेवतो. एक चारित्र्यसंपन्न, करारी पण नम्रही नेतृत्व मराठ्यांच्या मुलखाला लाभलेलं पाहून
कोणाच्याही डोळ्यात अभिमानाचे आनंदाश्रू तरळावेत असंच बोलणं राजा बोलले. कोंढाणा गड आदिलशाहीत राजांनी देऊन टाकला. बादशहाच्या हुकुमावरून नव्हे तर वडिलांच्या आज्ञेवरून.